प्रशासन कर्मचाऱ्यांच्या हफ्तेखोरीला कंटाळून वाशी सेक्टर 15 मधील फेरीवाला मिथिलेश गुप्ता याने सोमवारी सायंकाळी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे। मिथिलेश गुप्ता हा फेरीवाला असून वाशी सेक्टर 15 मध्ये त्याचा व्यवसाय आहे। परवाना असूनही त्याला अनेक वेळा वाशी विभाग कार्यालयाकडून त्रास देण्यात आला। हफ्ता दे नाहीतर तुला धंदा करू देणार नाही अशी धमकी तत्कालीन अतिक्रमण अधिकारी राहुल ओव्हळ यांनी दिली असल्याचं मिथिलेश गुप्ता यांनी सांगितलंय। गेल्या वर्षभरात ओव्हळ यांनी धंद्यावर येत अनेक वेळा धमक्या दिल्या। बर्बाद करेल, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही असं बोलत असल्याचं यावेळी मिथिलेश गुप्ता यांनी सांगितलंय। अखेर दमदाटी करत त्याचा व्यवसाय बंद करून आयुब खान नामक व्यक्तीला भाडे तत्वावर दिला असल्याचं यावेळी मिथिलेश गुप्ता यांनी सांगितलंय। या सर्व प्रकरणाला कंटाळून टोकाची भूमिका घेत मिथिलेश गुप्ता यांनी सोमवारी सायंकाळी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। सदर प्रकरणाची माहिती मिळताच कामगार नेते डॉक्टर प्रफुल्ल म्हात्रे यांनी गुप्ता यांची भेट घेत सर्व प्रकारची माहिती घेतली आहे आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असल्याचं यावेळी डॉक्टर प्रफुल्ल म्हात्रे यांनी बोलताना सांगितलंय। माझा युनियनचा सदस्य आहे। गेल्या जवळपास दीड वर्षापासून त्याला धंदा लागत नाही, म्हणून मी सुद्धा खूप प्रयत्न केले, पत्रव्यवहार केला, मी एक धरणा कार्यक्रम सुद्धा केला आणि घेतो सांगून परवानाधारी फेरीवाल्यांना सुद्धा हे लावू देत नाही। त्याचं एकमेव कारण आहे की त्याला दर महिन्याला काही ना काही हप्ता मिळाला पाहिजे। हप्ता नाकारल्या कारणाने या फेरीवाल्याला त्याने कुठेही धंदा लावण्यासाठी परमिशन दिली नाही आणि अनेक फेरीवाले विना परवाना संपूर्ण नवी मुंबईमध्ये कितीतरी ठिकाणी धंदे करत आहेत, परंतु हप्ता घेतल्याशिवाय करू देणार नाही ही जी भूमिका होती। तो वार्ड ऑफिसर असो किंवा वार्ड ऑफिसरच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी जो राहुल ओव्हळ यांनी त्याला सरळ सांगितलं होतं, हप्ता दिल्याशिवाय तुला कुठे बसू देणार नाही। परंतु मी त्याच्याकडे न जाता मी वार्ड ऑफिसर, उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला, पत्रव्यवहार केला, तर ते म्हणाले की ठीक आहे, बसू, जागा देऊ। या आशेने आम्ही थांबलो आणि तो परेशान झाला हा बिचारा। 5-7 महिने वर्ष जर धंदा चालला नाही, त्यांचं हातावर पोट असतं आणि त्याचा मुलगा भयंकर आजारी आहे, त्याचं ऑपरेशन करायचं आहे, त्याच्याकडे पैसे नाही। शेवटी तो या फंदामध्ये आला की आता जगण्यात का अर्थ नाही, म्हणून त्याने हा विष प्राशन करून हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे।